केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच पक्षाचं किंवा एकाच आघाडीचं सरकार येणं ही जनता म्हणून आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल बघताना संतोषला हा प्रश्न पडला. त्याने विचार करायला सुरुवात केली. तिन्ही ठिकाणी एकाच पक्षाचं सरकार आल्यामुळे निर्णय प्रक्रियेला वेग येईल असं त्याला वाटलं. याशिवाय आणखी काही फायदे त्याला जाणवले. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी जास्त प्रभावीपणे होऊ शकते. पायाभूत सुविधांसाठी अडथळे कमी येतील. उदाहरणार्थ जमीन अधिग्रहण करणं असो किंवा वेगवेगळ्या परवानगी मिळणं असो, ही कामं पटापट होऊ शकतील. आणखी एक म्हणजे सरकार पाडणं, लोकप्रतिनिधी फोडणं असे प्रकार यामुळे कमी होतील. आणि राजकीय स्थिरता असल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये महाराष्ट्र वर येऊ शकतो असंही त्याला वाटलं. शिवाय केंद्र आणि राज्य किंवा राज्य आणि जिल्हा असा संघर्ष कमी होईल असंही त्याला वाटू लागलं. पण त्याचवेळी त्याला काही तोटेही दिसू लागले. सक्षम विरोधक नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही वाढेल की काय अशी भीती त्याला वाटू लागली. अनेकदा स्थानिक प्रश्नांची जाणीव ही केंद्र आणि राज्यातल्या नेत्यांपेक्षा स्थानिक नेत्यांना जास्त असते. पण काही मुद्द्यांवर स्थानिक नेत्यांचं मत जरी वेगळं असलं तरी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असलेल्या आपल्या वरिष्ठ नेतृत्वाकडे हे नेते आपले मतभेद मांडू शकतील का असा प्रश्न संतोषला पडला. विविधता ही आपल्या देशाची एक खासियत आहे. पण आता एकच एक विचारधारा लादली जाईल का असाही प्रश्न संतोषला पडला. आम्हाला मत दिलं तरच निधी मिळेल असं काही नेते प्रचारामध्ये उघडपणे बोलत होते. आता ज्या तुरळक ठिकाणी वेगळ्या पक्षांची सत्ता आहे त्या भागांसोबत दुजाभाव होईल की काय अशी भीतीही संतोषला वाटू लागली. जे जिंकले ते जल्लोष करतील, जे हरले ते चिंतन करतील. पण आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या निकालाकडे कसं बघावं हे संतोषला कळेना. तुम्हाला काय वाटतं?